यांचा सूर्य अजून उगवला नाही वाटतं. कोण आहे? मॅडम मी बघूडा. अहो माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाची हिंमत आहे का तुमच्या रूम मध्ये यायची? सकाळी सकाळी एवढी बडबड करायचीस का ग? झोपले ना मी, पडदा का उघडलास? सॉरी मॅडम, आज तुम्हाला ऑफिसला नाही जायचं? उशिरा जायचंय का? काही प्रॉब्लेम आहे? नाही तसं नाही, या टायमाला तुम्ही एकदम रेडी असता ना म्हणून विचारलं. काल उशिरा इव्हेंट संपला, सो उशिरा जायचंय. बाकी काय खबर? हो मॅडम, मी सकाळी पहिले सावंतांकडे जाते ना, लई भांडण झालं बघा त्या दोघांचं. त्या सावंत ना बायकोच्या झिंज्या उपटल्या. त्याची बायको बी काही कमी नाही, तिने बी अशी एक एक लफडी बाहेर काढली ना त्याची. मी बाहेरच्यांची लफडी कधी विचारते का? या घरात काय झालंय ते सांग मला. फेरी झालीच असेल ना तुझी? झाली, पण या घरात तुमच्या ना काही खास घडत नाही बघा. तुमच्या घरात ती समधी माणसं लई शामळू आहे, याकात बी दम नाही. कमी समजू नकोस त्यांना, आणि बेफिकीर अजिबात राहू नको. ती दोन लहान मुलं आहेत ना, त्यांच्यावर नजर ठेवायची. आणि या घरातले म्हातारे माझ्या मागे काय बोलतात, माझी टिंगल करतात, ते सगळं माहितीये मला. काय सांगता? काल मी जेव्हा आले ना तेव्हा त्या तिघांमध्ये काहीतरी वात्रटपणा चालू होता. सोडणार नाही मी त्यांना. करू दे, छोट्या मोठ्या गोष्टी करू दे की त्यांना. मी असा एकच दणका देणार आहे ना, आयुष्यभर लक्षात राहील. त्या तिघांवरही लक्ष ठेवायचं. ते तिघं काय करतात, काय बोलतात हे मला येऊन सांगायचं. वय मॅडम, चहा नाही देत का तुमच्यात माणूस उठल्यावर? नाही नाही आता आणते प्लीज. बाबा, बाबा ऐका ना. अरे बोला रे. बाबा, मला आणि आर्यनला एका ठिकाणी जायचंय, तुम्ही पाठवाल? एका ठिकाणी म्हणजे कुठे जायचंय? अरे बोला आता, कुठे जायचंय? ईशाकडे. हो, ईशाकडे. कशाला? कारण ती इथे यायला घाबरते, नाही म्हणते. अरे मग तुम्ही तुमचं खेळा ना इथे. ती कशाला लागते तुम्हाला खेळायला रे? बाबा प्लीज, हो प्लीज. आम्ही संध्याकाळपर्यंत परत येऊ, जास्त उशीर नाही करणार. दिवसभर खेळू आणि येऊ परत, मग तर चालेल. आणि तिला तरी कोण आहे तिथे खेळायला? प्लीज बाबा, आम्ही जातो ना. हो तर आम्ही नानू आजोबांना घेऊन जातो आमच्यासोबत, ते पण तयार झाले यायला. तर चालेल ना? अरे काय झालं? नानू आजोबा, तुम्ही ईशाकडे येणार? हो तर येणार ना. ठीक आहे, मजा. पण ऐका, लक्षात ठेवा, काल जे काही केलं तशी कट्ट कारस्थानं करायची नाहीत, कळलं? हो हो. जा, चला चला. अनु मामा, तुम्ही सुद्धा? हो, मी सुद्धा जाणार आहे. अरे पण देशपांडे ना आणि त्या ईशाला तुम्ही कडाडून विरोध करत होता, त्याचं काय झालं? होता विरोध, त्यावेळी खूप विरोध होता. पण ती लहान मुलगी खूप गोड आहे रे. तेव्हा ती 2-3 वेळेला इथं आली ना, त्यावेळेला अगदी जीव लावला बघ त्या पोरीनं. मग मलाही आवडायला लागलं तिच्याशी खेळायला, तिला गोष्टी सांगायला. नानू मामा, बदलला असा तू. अरे त्यावेळी देशपांड्यांचं नाव जरी कोणी घेतलं तरी तू कडाडून बोलायचास, आणि आता त्याच देशपांड्यांच्या घरी चाललायस. नाही, इतकंच नाही तर त्या ईशाला कोणी त्रास देण्याचा प्रयत्न जरी केला ना, तर हा नानू त्याला चांगली अद्दल घडवेल.
उठा उठा, सकाळ झाली. मम्माला क्लिनिकला जायचंय, तुम्हाला डे केअरला सोडायचंय. उठ माझे पिल्लू, उठो. हॅलो, हॅलो मानसी ताई, हाय, कशी आहेस? काय अथर्व? मस्त. बोल, काय म्हणतोस? ताई, ईशा उठली? नाही रे, अजून झोपलीच आहे ती, उठतच नाहीये. ताई, ईशा उठेल ना आता? हो. का रे? आम्ही तिघ जण तिकडे खेळायला येतोय. ओ, तिघ? कोण? गीता काकी सुद्धा? नाही ग, आमच्या बरोबर चक्क नानू आजोबा येत आहेत. नानू मामा? अरे बापरे, काय टेन्शन आहे का रे? नाही ग ताई, ईशाशी खेळायला. ओके. अरे वा. बरं ऐक ना अथर्व, मला ना क्लिनिकला जायचंय आणि सई मावशी सुद्धा ऑफिसला गेली, त्यामुळे तुम्ही लवकर वेळेत या. हो येतो ताई, बाय. ओके, बाय. इशू, माहितीये का कोण येणार आहे? आर्यन काका आणि अथर्व काका. उठा उठा. कोण येणार आहे? हो, इशूशी खेळायला येणार आहेत ते. मग आता आपण छान छान अंघोळ करू आणि रेडी होऊ. हं, एकदम पटपट करायचं सगळं. चला, पांघरुणाची घडी करू. तू करते? हा, झालं झालं. चला चला चला. मॅडम चहा. सॉरी बरं का, जरा लेट झाला. त्या दोघी असल्या ना किचन मध्ये की लई टाइमपास करतात बघा. तुम्हाला येळेवर चाय मिळू नये असंच वाटत असणार त्यांना. काय बोलत होत्या दोघी? त्या दोघीलाही हुशार आहेत. म्हणजे तिथं असले ना की काय बोलत नाहीत मुद्दाम. मला कळता येते. थोडक्यात तुझ्याकडे काहीच न्यूज नाहीये. असं कसं मॅडम? बकुळा नाव आहे माझं. हाय माझ्याकडे न्यूज. बोलशील? ही 2 पोरं आणि तो हिरवा म्हातारा मानसीताईकडे जाणार आहेत. अच्छा, आणि तो टकलू म्हातारा असं बोलत होता, ज्यानं बेबी ईशाला घाबरवलं ना त्याचं 1 to 4 करणार आहेत. वाव. एक मिनिट. हा तुझा ह्या महिन्याचा पगार, बोनस 100 रुपये. 100 नंबरी न्यूज साठी. कीप इट अप. हा, चांगलं काम केलंस, अशीच कामं करत राहा. हा. निघा, निघ. नानू मामा अचानक प्रचंड ऍक्टिव्ह नाही झाले? त्या पोरांना फूस लावतायत की काय? ओ, आय गेट इट. आय गेट. हाँ हाँ, वो मंदिर के बाजू में ही, बिल्कुल वो ब्राउन गेट के लेन में. ओके ओके, पर टाइम पे पहुंचा देना. हाँ, 12:30. ओके, बाय. मम्मा, आर्यन आणि अथर्व काका नानू मामा आणि कधी आणते? ए आम्ही आलो. या. वा, वेलकम. काय म्हणाली? नानू मामा, तिने तुमचं स्वागत केलं. हो का? बसा ना, बसा पिल्लांनो, बसा बसा. आमच्यामध्ये बस इकडे. बस. काय म्हणते आमची छकुली? मी छान आहे. तुम्ही कशा आहात?
एकदम झकास. जकास म्हणजे काय? झकास म्हणजे छान, एकदम छान. इशू आपण अंगणात जाऊया खेळायला. ए नको, बाहेर नका जाऊ तुम्ही, ऊन लागेल तुम्हाला. घरीच खेळा. ओके, मग आपण पत्त्यांचं घर बनवूया. हो चालेल. हा थांब, मी पत्ते आणलेत. चल ईशा. नानू मामा, तुम्हाला चहा करू? चहा कॉफी? नाही चालला असता ग, पण काय आता तू घाईघाईत निघालेस ना, म्हणून नको. हो, त्यात काय नानू मामा, 10 मिनिटं लागतील फक्त. सांगा मला तुम्ही. नको, अजिबात नको. हा. बरं मुलांनो, नीट ऐका. मी तुमच्या सगळ्यांसाठी जेवण ऑर्डर केलंय. ते 12:30 पर्यंत येईल. ते तुम्ही आल्या आल्या गरम गरम खाऊन घ्यायचं. ताई, चिकन टिक्का ऑर्डर केलाय. हे गबरे, हे नॉनव्हेज वगैरे काही चालणार नाही. मी जे काही ऑर्डर केलंय ते तुमच्या आवडीचंच आहे, सो काळजी नका करू. बरं, मध्ये मध्ये भूक लागली तर दूध, दही, बिस्किट आहे तिकडेच. ताई ताई, आम्ही ना काल मोनिका वहिनी सोबत सॉलिड गंमत केली. हे पण असं नका करू तुम्ही. म्हणजे तिला कसंही वागू दे, तुम्ही उगाच तिची खोडी नका काढू. ते सगळं आपल्यावरच उलटेल. सो बी गुड. चला येते मी. नानू, बाय पिल्लू. नानू मम्मा, काही लागलं की मला फोन करा. हो हो, तू अगदी निर्धास्त जा, काही काळजी करू नकोस, मी बघतोय ते सगळं. हा? हो, चला नीट खेळा पिल्लांनो. बाय. सावकाश जा ग. हो मामा. अरे अरे नीट लाव रे. हे बघ हे अरे पडतायत ते, थांब. हा, ते- अरे अरे, पडलं. हे असं व्यवस्थित लागलं पाहिजे रे. असं, असं. 2 मिनिटं. हा. हाय काकी. मुलं दिसत नाहीयेत. कुठे गेलीत? का ग, तुला त्यांची आठवण येते? नाही, आय मीन दिसली नाहीत म्हणून विचारलं. आणि लॉनमध्ये सुद्धा नानू मामा फेऱ्या मारत नाहीयेत ना नेहमीप्रमाणे. तू रागवलीस का ग त्यांच्यावर? नाही, त्यांनी तुझ्याबद्दल छे, रागवले नाही मी, अजिबात नाही. कशाला रागव, नाही का? लहान मुलं आहेत, गंमत मजा मस्ती करणारच. त्यांचं वय आहे हे सगळं करण्याचं, आणि त्याशिवाय खरी मजा काय, नाही? पण नानू मामांचं काय? त्यांचं तर वय नाही आहे ना हे सगळं करायचं. ते काय म्हणतात, साठी बुद्धी नाठी असं काहीतरी म्हण आहे ना. अगं वयाचं काय घेऊन बसलीयेस? मुलांना आवडतं ते त्यांच्यात जाऊन गंमत करतात. गंमत करतात ते आवडतं. दॅट्स राईट. इतरांची गंमत करतात ना, त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा काही ऑब्जेक्शन नसणार. एम आय राईट? अगं आत्ताच म्हणालीस ना तू, मुलं आहेत मजा करणारच, आणि तू तर अजिबात चिडली नाहीये. अजिबात नाही. मी कशाला चिडू? म्हणूनच तर चौकशी करते ना मी मुलांची. सी यू.
एक मिनट, अब कोई उसी नहीं फेंकेगा। अगर किसी ने उसी को हाथ लगाया तो मैं उसको गोली मार दूंगा। आप तू बैठो, नहीं तो काय करणार रे तू? Hands up. काय चाललंय तुझं? बच्चा पार्टी जमलेली दिसतीये. काय बच्चा पार्टी एन्जॉयमेंट वगैरे चालली की काय तुमची? हा, डिस्काउंट वगैरे. नानू मामा हे काय, तुम्ही सुद्धा? एनिवे, मी जे करायला आले होते ते करते. मी तुमच्यासाठी ना छान खाऊ आणलाय, बाकरवड्या आणलाय छान, आणि त्याच्याबरोबर ढोकळा आणि ह्याच्यात ऑरेंज ज्यूस सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही मस्त मस्ती करा आणि एन्जॉय करा आणि हे खा. ठीक आहे? मामा आहे म्हणजे प्रश्नच नाहीये, पण एव्हा ना यायला हवे होते. प्रश्न नाही कसा, नानू मामांचं सुद्धा वय झालंय ना, त्यांची काळजी वाटतेच ना. अरे दुकान बंद केलं? हो, आता तुम्ही इथे का बसलाय? नानू मामा आणि मुलं गेली आहेत मानसीकडे, अजून आली नाहीये. आर्यनला आत्ताच हिने फोन केला होता, पण सतत बंद येतोय. चार्जर विसरून गेलाय घरी, स्विच ऑफ झालाय फोन. अरे मग त्यांच्या घरी फोन करा ना. आपल्याला हल्ली लक्षातच राहत नाही की लोकांकडे लँडलाईन असते. काय हे गीता, इतका वेळ उगीच चिंता करत बसलेली. सॉरी विसरलेच होते, आले फोन करून येते. बस रे दादा, काय निवांत बरं वाटतंय ते. नको रे, दिवसभर बसूनच होत. मलाही कळत नाही हल्ली नानू मामा एवढ्या मुलांबरोबर कसं काय रमतो. पूर्वी नाही तर सतत त्यांच्यावर खेकसत असायचा. अरे तो बदललाय, त्या मुलांबरोबर खेळतो काय विचारू नकोस. त्या तिघांनी मोनिका विरुद्ध आघाडी उघडली आहे. आखाडी? रे काल तर त्यांनी तिला हैराण करून सोडलं होतं रात्री. मानसी आली नाही अजून ईशाला घेऊन. तिला घेऊन फिरायला गेली असेल कदाचित. कोण आहे? मी कुठं आहे? कोण आहेस तू? आणि इथं आमच्या घरात कशी काय घुसलीस? मी नाही घुसले, तुम्ही घुसलात माझ्या घरात. हे बघ, हे घर माझं नसलं तरी हे घर देशपांड्यांचं आहे. हो मग मावशी. ईशा लवकर इकडे या आधी. कोण आहेत हे? इकडे. काय गे छकुले, अगं तू हिला ओळखतेस? हो, ही सई मावशी. मी सई. मी ह्या घरात गेले 1.5-2 वर्ष राहतेय पेइंग गेस्ट म्हणून. अच्छा सॉरी. मी नानू मामा आणि हे अथर्व आणि आर्यन दळवी. हो मला माहितीये, मी ऐकलंय, फक्त बघितलं नव्हतं ना तुम्हाला कधी. आज आम्ही इथे ईशा बरोबर खेळायला आलोय, म्हणून तर आज ईशा डे केअरला पण नाही गेली. आज आम्ही खूप खेळलो आणि दमून झोपलो. आणि आम्हाला कळलंच नाही झोप कधी लागली ते. नाही, हरकत नाही, पण तुम्ही सगळे घराला बाहेरून कुलूप लावून आतमध्ये कसे झोपलात? अगं आम्ही कसे काय बाहेरनं कुलूप लावणार? आम्ही तर आत होतो ना. तेच तर.
मी तोच विचार करते की घराला बाहेरून कुलूप कसं लागलं.